आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे निरुपाधिका फुले रूपसांगा येयापुरातो सारंगी हेची सांगाव्या लागी उपाधिको विभागी निरुपतसे पृथ्वीयांचो पैता उपाधिका सांगीत हे कोणाई प्रस्तुत कमी जरे तरी ताकांच्या अंश भेटले याची नावलंबी काढले रोगाच्या शुद्धी तोडले कीर्तजीवी बापुळीची सारावी हाते हरे पाणी समाजे ऐके अवरती दावे गणते सिद्धीची केली वैर कोणी आता म्हणता धार्मिके या वेळा करू घेता कोणाचे काही ऐसा उपाधी उपहिता देव तुझे विचारता देव कोणाचे न पुतला निरुपाधिक देते न सांगले बारापतीची रूप करे बोल वाले पणे विवले अंतरचाते पैसा या दोघं नव्हे देतेची सांगणे ऐकी आहे मनोनी उपाधि लक्ष्मी नवये बोले आजे पाली व्यक्ति चंद्ररेखा निरुति दावय शक्ता दादी देव्या उपाधिका बोले या दोमिमो पुरुषं लोके शब्दा चरगे वचन शरस्तमानि भूतानि पूर्णस्तो शर उच्यते नागदे दोराजे दोमी सोने नागदे दोरीचे अहिंसाने थोडून चालते अथर्वणे हे नाम गोता संतमधले पुनर्जाच्या पडते कापडे गुलाबते नामे पडत भागायने राष्ट्रा काढोनी भागीचे लांग उभीची जांग असभोग जगनाम पैसरा भिन्न देशे हे नागले छोटे देशे एकसारचे विष भागीची मावळे आणि असभोग हे आम्हाला जन्मायचे फळ पाठवा संगीत विशारद रामेश्वर महाराज सुपेकर, हरिभक्तीपरायण गायनाचार्य कान्हा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण मृदंग वादक राणी प्रसाद महाराज आहेत आणि सर्वजण वारकरी संप्रदायाचाही प्रचार प्रसार करणारी वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. खरं तर आज ज्यांची प्रवचन सेवा या ठिकाणी झाली हरिभक्तीपरायण दत्ता महाराज पाटील आहेत, त्याचप्रमाणे भागवताचार्य रामकृष्ण महाराज नरसीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज ज्यांची अन्नदानाची महाप्रसादाची सेवा आणि विशेषतः त्यांच्या संगीत भजनाची सेवा आज इथं होणार आहे, ते
ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. दादा ते पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस, पण असं एकही दिवस जात नसेल की ते कुठं भजनाला गेले नाही. आणि अनेक वेळा ते पोशाखामध्ये म्हणजे युनिफॉर्ममध्ये ते माझ्या कीर्तनाला बऱ्याच वेळा उपस्थित राहिले त्या परिसरामध्ये, मुरबाड तालुक्यात. आणि असे माझ्यावरती अगदी लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संजयजी घोडे साहेब. मी त्यांना विनंती करेल की आपण राम बाबू राऊत यांच्या स्मरणार्थ सौ सारिका संजय घोडे अर्थात त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून आजचं हे स्मरणार्थ दिलेलं अन्नदान आपण सर्वजण प्रसाद म्हणून सेवन करणार आहोत. मी दादांना विनंती करेल की आपण आमच्याच परिवारातील आहात म्हणून परिवारातील या नाते अर्थात संजय घोडे साहेब यांचाही आपण शॉल श्रीफळ देऊन वारकरी उपरण देऊन या ठिकाणी दिलीप महाराज आपल्याला काही मार्गदर्शन करतील. सर्व पारायणकार माताबंधू भगिनींना विनंती. प्रथमतः पारायण करणाऱ्या सर्व भाविकांची पंगत होईल. इतर जे बाहेर वारकरी आहेत त्यांनासुद्धा भोजन मिळेल, पण प्रथमतः पारायणसाठी जे बसलेले वारकरी त्यांची पहिली पंगत होईल. ही मी सप्ताह समितीच्या वतीनं विनंती करतो, ताबडतोब भोजनासाठी बसून घ्यावे. तुकोबारायांच्या या दरबारामध्ये छान अशी सेवा केली त्याबद्दल आपल्या सप्ताह समितीच्या माध्यमातून वैष्णव सेवा मंडळ, तीर्थक्षेत्र सप्ताह समिती आणि शांतीब्रह्म परिवाराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी तुमच्या सर्वांची मनापासून खूप खूप प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून आला ते हरिभक्तीपरायण दिलीप महाराज आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात पहिली पत्रिका तुम्हाला दिली म्हणून तुम्ही पहिल्याच दिवशी आले बरं का. म्हणजे तुमच्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून पहिली पत्रिका तुम्हाला दिली आणि म्हणून तुम्ही पण पहिल्याच दिवशी आलात आणि इथं अतिशय सुंदर असं भजन केलं. आपण ही भजनाची परंपरा जतन केली ही खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर सध्या तुम्ही MIDC तिथं भजन म्हणणाऱ्याला लोक येड्यात काढतील अशा ठिकाणी तुम्ही राहताय. बरोबर आहे की नाही? खोटं बोलतोय नाही महाराज, ही सत्य आहे. हा, आणि अशा ठिकाणीही तुम्ही ही आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा, वाडवडिलांची परंपरा जोपासली त्याबद्दल खरोखर तुमचे मी वारकरी संप्रदायाचा पाईक होण्याच्या नात्यानं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुमचा सर्वांचा सन्मान सर्वांच्या वतीनं या ठिकाणी एक दोन सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामध्ये भजनी मंडळीचे अध्यक्ष गणपत महाराज साकोरे यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या तीर्थक्षेत्र सप्ताह समितीचे आणि आपले व्यासपीठ चालक बाजीराव महाराज भाडुगळे यांना विनंती करायचा आहे. सन्मान करतील काय अतिशय गोड हंबीर महाराज यांनी केलेली आहे. हार्मोनियमची साथ माझा भाऊ ईश्वर दादा यानं केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे बापूंनी केलेली आहे. आणि अतिशय शेवट गोड झाला, शेवट तो मला माझा भाऊ गोड झाला या न्यायानं आमचे नाना अगदी जन्मांध असताना सुद्धा त्यांनी गोड असा शेवट या भजनाचा केलेला आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. खरं तर नानांनी भजनच म्हटलंय असं नाही तर त्यांनी आपल्या या सप्ताहामध्ये अन्नदानामध्ये सुद्धा खारीचा वाटा दिलाय बरं का. खरं तर त्यांना आपण मागणं म्हणजे हे जरा उचित मलाच वाटत नाही बरं का. पण त्यांनी उदार मनाने सांगितलं अधिक मासामध्ये होतंय
आणि मग महाराज माझ्याकडून पण तुम्हाला योग तेलाचा डबा आहे की नाही, आम्ही तुम्हाला तेलाच्या डब्याची देणगी मागा किंवा तेलाचा डबा काही द्यायला तयार आहे. आणि मग त्यांनी ते पण केलं. नानांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त देईल. खरं तर नानांचा सन्मान हरिभक्तीपरायण आमचे गोरख बापू तुम्ही या. वा वा वा, नानांचा सन्मान झालाच पाहिजे. हे करतायत म्हणजे योग्य आणि छान. बाजीराव महाराज तुम्ही पण पुढे या. बाजीराव महाराज नामदे सर युनियन बँकेचे चेअरमन आहेत ते, गव्हर्नमेंट बँक मॅनेजर आहे की नाही, सोपी गोष्ट आहे का? मौल्यांची कृपा आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही अतिशय नाजूक ठिकाणी आहेत, आर्थिक कारभारी आहे की नाही. एकीकडे संप्रदायाची सेवा त्यांच्याद्वारे समाजामध्ये घडत आहे. अतिशय अल्प काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी एक स्वतःचा एक वेगळा असा आणि चांगला असा ठसा उमटवलेला आहे. ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा त्यांच्यावर आहे, त्यांच्या सद्गुरूंची कृपा त्यांच्यावर आहे. तुमच्यासारख्यांचा सहभाग आणि सहयोग त्यांना प्राप्त होतो आहे. आपल्या सर्वांचा परमार्थ असाच भगवंताने आपल्याकडून करून घ्यावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून अधिक मासाच्या निमित्ताने देहूमध्ये आलेला आहात. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझं अख्खं कीर्तन लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण शेवटचं एक वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवणं, संस्कारांचं वारसदार बनवणं फार गरजेचं आहे. ते संस्कार वारकरी संप्रदायाचे असावेत. आमच्या नारायण महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. अतिशय चांगली शिक्षण वारकरी संप्रदायाचं ते देतात. त्यांच्या संस्थेमध्ये अवश्य तुम्ही तुमचे घरातली लहान मुलं घाला की ज्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले पाहिजे. आज उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व असतील, त्यांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही. आदरणीय कार्यक्रमाचे आयोजक ते करतीलच. आपल्याकडून असाच परमार्थ घडावा अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. मी नारायण महाराज आणि आम्ही एकाच कुटुंबातले आहोत, त्याच्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला माझ्या सदैव शुभेच्छा आहेतच. पण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचा विश्वस्त होण्याच्या नात्याने नारायण महाराजांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनंत कोटी शुभेच्छा देतो. बोलता बोलता एखाद्या वेडावाकडे शब्द माझ्याकडून गेला असेल, आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, खूप सुंदर साऊंड सिस्टीम तुम्ही लावलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित सर्व सहकलाकार असतील सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जया पूजिली आदरे पांडुरंगे, विमानस्थ केली प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन स्थळावरती आज ज्यांनी या ठिकाणी आपली हरिकीर्तनरूपी सेवा सादर केली, त्यांनी माझं अनेक वेळा नाव घेऊन कौतुक केलं आणि बोलताना ते म्हटले की त्यांच्यावर त्यांच्या सद्गुरूंची कृपा आहे. तर माझ्यावरती ज्या अनेक माझ्या सद्गुरूंची कृपा आहे त्यापैकीच एक सद्गुरू म्हणजे सद्गुरू पुरुषोत्तम दादा आहे. आणि खरं तर त्यांनी हेही सांगितलं की आळंदीत आल्यापासून तर आजपर्यंत आमचं एकच कुटुंब राहिलेलं आहे आणि जे मला त्यांच्या कुटुंबातला समज, खरं तर ते मला त्यांच्या कुटुंबातले समजतात ही माझी फार मोठी श्रीमंती आहे. त्याचं कारण हे व्यक्तिमत्व म्हणजे सामान्य नाही आहे. सद्गुरू अमृतनाथ स्वामी संस्थानचे मठाधिपती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथील विश्वस्त झी टॉकीज कीर्तन मालिकेचे वरिष्ठ मार्गदर्शक. आज आपण घराघरामध्ये टी व्हीवरती जे कीर्तन पाहतो ना, ती सर्व दादांची कृपा आहे. आणि म्हणून अशा पुरुषोत्तम मासामध्ये गुरुवर्य दादांचं अर्थात पुरुषोत्तम दादा महाराज पाटील दादांचं कीर्तन या ठिकाणी आज संपन्न झालं. आता त्यांच्या कीर्तनानंतर मी काही बोलावं
असं काही राहिलेलं जरी नसलं तरी आयोजक या नात्यानं काही सूचना आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. आलेले मान्य कृष्ण जय जय
मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्न जनतां वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपीगणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची याम त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम लुलायस्य वक्त्राच्युतिं पाठयन्तं प्रतिष्ठान पुर्या सुधी संगसेव्यं चतुर्वेद तन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासी नेली आता माझ्या बाबा अंतराय देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा.
अशी मागणी परमात्म्याकडे केलेली आहे. विठाला विठाला या अभंगाच्या प्रास्ताविकेकडे वळण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे. जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, अशा अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र देहू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमन स्थळावरती पुरुषोत्तम मासाच्या पर्वणीवरती, खर तर या महिन्याला जे फार शास्त्र शिकलेली माणसं आहेत ते पुरुषोत्तम मास असं म्हणतात. जे त्यापेक्षा थोडं कमी शिकलेली शास्त्र आहे ते याला मलमास म्हणतात. त्याही पेक्षा कमी शास्त्र शिकलेली याला अधिक मास म्हणतात. आणि निवळ गावरान टप्पू याला धोंड्याचा महिना म्हणतात. लक्षात येते? अशा या धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासाच्या महापर्वणीवरती चालू असलेला आपला हा कीर्तन महोत्सव भव्य दिव्य ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा वैष्णव सेवा मंडळ तीर्थक्षेत्र सप्ताह समिती आणि शांती ब्रह्म परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये अगदी सकाळी काकडा आरतीपासून तर सायंकाळी हरिजागरापर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन केलेलं आहे. आणि त्यामधील सायंकाळच्या सत्रामध्ये आजच्या चौथ्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा ही सर्व साधू संतांच्या गुरुवर्यांच्या कृपेनं माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. जागराची सेवा आहे. काल्याच्या पूर्वसंध्येचं हे कीर्तन आहे. आणि काल्याच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला आपण 5 दिवस जी काही अनुष्ठान केली, जी काही साधना केली, त्या साधने प्रित्यर्थ परमात्म्याकडे काही अलौकिक अशी मागणी करायला सांगितलेली आहे. आणि ती मागणी करावी या हेतूनं आज या ठिकाणी हा अभंग मागणीपर प्रकरणातील मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या प्रास्ताविकेकडे वळण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार मी आपल्या समोर देतोय. अतिशय सुंदर आखीव रेखीव असं आयोजन नियोजन आपल्या समस्त साधक मंडळींच्या वतीनं, समस्त वैष्णव सेवा मंडळ शांती ब्रह्म परिवाराच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आपल्या एकंदरीत सकल या एकनाथ महाराज विठाला 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 अत्यंत आखीव रेखीव आणि अत्यंत शिस्तीचं असं हे नियोजन आहे. हे नियोजन जवळजवळ 3 महिन्यापासून चाललेलं आहे. आम्ही तुमच्याकडे फार उशीर आलो त्या मानाने, परंतु 3 महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन चालू आहे. आणि 3 महिन्यापासून नाव नोंदणी आपल्या पारायणाला बसण्यासाठी करायची अशी आपण सर्वांना आवाहन केलं होतं. आणि मग अनेक भाविकांनी नाव नोंदणी केली, आपण या ठिकाणी संपन्न केला. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान समितीचे कमिटीचे त्यांनी आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचं मुख्य स्थान देहूतील जर कोणतं असेल तर ते हे स्थान आहे. इथून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, वैकुंठ गमनाचं हे स्थान आहे. बीजेचं तुकाराम बीजेचं जे कीर्तन असतं ते कीर्तन या समोरच्या ओट्यावरती असतं. आणि बरोबर 12 वाजता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यापासून दर बीजेना दुपारी 12 वाजता तो समोरचा वृक्ष, त्याला नांदुरकीचा वृक्ष म्हणतात, तो वृक्ष हलतो. आणि मग अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, अशी प्रमाण म्हणून पुष्पवृष्टी केली जाते.
ते हे अत्यंत पावन असं हे स्थळ आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन दक्षिण तटावरती आपण हे कीर्तन करण्यासाठी आज उपस्थित आहोत. या कार्यक्रमाच्या सर्व आयोजनामध्ये अनेक मंडळींनी अत्यंत मोलाचा असा सहभाग आपला नोंदवलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गुणीजन गायक वादक मंडळी असतील, माझे सर्व परमार्थ स्नेही मंडळी असतील. आज मृदंग साथीसाठी माझे जिवलग परमार्थ स्नेही आणि माझ्यावरती अगदी भावाप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अनंत महाराज इंगळे आज ते या ठिकाणी मृदंग साथीसाठी उपस्थित आहेत. गायन साथीसाठी सर्व ही गान गंधर्व मंडळी आज उपस्थित आहेत. जालिंदर महाराज आहेत, पवन महाराज आहेत, आमचे रोहन महाराज आहेत, भूषण महाराज आहेत, चैतन्य महाराज आहेत आणि आपण सर्वच जण इथं उपस्थित आहात. दररोज कीर्तनाला मृदंगाची साथ ज्यांनी केली ते आमचे प्रसाद महाराज आहेत. खूप छान. आणि तुम्ही सर्वांनी सांगितलेल्या शिस्तीचं पालन केलं, नियमांचं पालन केलं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम केलं, म्हणून तुमचेही मनापासून धन्यवाद आहेत. तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. म्हणून तुम्ही तुमचंच कौतुक करा, आता आमचं नका करू. हा, इथं सगळ्या मंडळींनी खूप छान असं सहकार्य केले आणि असं तुमच्या सहकार्याने उपस्थितीने या कार्यक्रमाला अत्यंत आखीव असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हरिभक्तीपरायण आमच्या वैष्णव सेवा मंडळाचे एक अग्रेसर असे कार्यकर्ते म्हणजेच हरिभक्तीपरायण दिलीप महाराज, ते या ठिकाणी कार्यक्रमाच्या 15 दिवस अगोदर पासून एकही दिवसभर ते घरी नाही. ते आम्ही सोबत आहे आणि असं सोबत राहून आम्ही हे नियोजन केलं आणि म्हणून या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विणेकरी असतील, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या या सर्व गुणीजन गायक वादकांना, कीर्तनकारांना, भजन मंडळांना ज्यांनी खुश करण्याचं काम केलं बरं का, ते साऊंड सिस्टीम वाले दादा आमचे गणेश दादा असतील टेंगिरे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपण खूप छान अशी सिस्टीम लावल्यामुळे प्रत्येकाचा प्रतिसाद, प्रत्येक कीर्तनकारांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला खूप चांगल्या आल्या. महाराज तुम्ही चांगलं नियोजन केलं. आणि तुकोबरायांचा अभंग यांनी, या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी कितीही मोठे कष्ट सोसावे लागले, कितीही यातना अपमान सहन करावा लागला, तरी सुद्धा मला संतांचा दास होण्याची संधी मिळत असेल तरी मी हे सर्व काही सहन करेल, पण देवा मला त्या संत संगतीची प्राप्ती होऊ दे, संतांचा दासाचा दास मला होऊ दे, असं या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांची परमात्म्याकडे मागणी आहे. या विठाला विठाला विठाला. संतांचा दास होण्याची नवे नवे संतांच्या दासांचा दास होण्याची इच्छा व्यक्त करताय. त्याची काही कारण आहे. माणसाचं जीवन हे घडतही संगतीने आणि बिघडतही संगतीने, हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. एखादा व्यक्ती जर ताडाच्या झाडाखाली उभा राहून दूध पित असेल ना, तर रस्त्याने येणारे जाणारे माणसं म्हणत नाहीत हा दूध पितो. काय म्हणतात? दूध पित असलं तरी त्याला माणसं विचार करत असतात की नक्की हा ताडी पित असणार का, कारण तो त्या झाडाच्या संगतीमध्ये उभा आहे. दूध पित असतानाही त्याच्यावरती ताडी पिल्याचा आरोप होतो का, कारण तो त्या संगतीमध्ये उभा आहे. तसंच आपलंही माणसाचं आहे. आपण कोणाच्या संगतीमध्ये जातो आणि कोणाच्या संगतीमध्ये राहून परमार्थ करतो, याच्यावरती आपल्या जीवनाचा पतन आणि उद्धार अवलंबून आहे. विठाला विठाला विठाला.
त्याच्यावे अधमा संत सेवे. आपल्या जीवनाचा उद्धारही संगतीने होतो आणि पतनही संगतीने होतं. म्हणून योग्य संगतीमध्ये जाऊन आपला उद्धार करून घ्यावा. हा संतांनी आपल्याला ठाई ठाई उपदेश केलेला आढळतो. उपदेश केलेला ठिकठिकाणी आढळतो. आपण त्या मार्गावरती आरूढ होणं गरजेचं आहे. त्याचं कारण संगती ही माणसाच्या जीवनामध्ये फारच परिणामकारक ठरते. आपण चांगल्यांच्या संगतीत गेल्याशिवाय नव्हे संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्याला परमात्मा सुद्धा संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भेटू शकत नाही. ही फार मोठी गंमत आहे. नव्हे यापेक्षा थोडस मी वेगळं वाक्य सांगेल. परमात्मा जरी संत संगतीशिवाय भेटला तरी सुद्धा भेटलेला परमात्मा कळण्यासाठी सुद्धा संतांचीच कृपा आवश्यक असते. विठाला विठाला. आणि यासाठी आपल्या वारकरी पंथामध्ये मोठं उदाहरण आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचं. देव प्राप्त नव्हता असं नाही, साक्षात नैवेद्य हातेचा मूर्ती जेवी असा असामान्य महिमा ज्या नामदेवरायांचा होता. त्या ते नामदेवराय आळंदीला आल्यानंतर कच्चे ठरले आणि कच्चे ठरल्यानंतर ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याने सांगितलं, नामदेवा तू खरोखर कच्चा आहे. तुला मी जरी प्राप्त असलो 24 तास जरी मी तुला प्राप्त असलो तरी सुद्धा बाबा तुला आता योग्य गुरुची प्राप्ती करून घ्यावी लागेल आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. तेव्हा तुला मिळालेला देव कळेल. बऱ्याच गोष्टी अशा असतात आपल्याला प्राप्त असतात पण ते आपल्याला कळतातच असं नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात आपल्या अवतीभोवती असतात पण आपल्याला जर खरी ओळख त्यांची नसेल तर मोठी हानी होण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक उदाहरणं सांगितली. गाईच्या कासेला गोचीड राहतो पण तो गोचीड पवित्र आणि गोड असं दूध नाही पीत, तो अशुद्ध असं रक्त सेवन करतो. का? त्याला दुधाचं ज्ञान आहे म्हणून का दुधाचं अज्ञान आहे म्हणून? का? त्याला दुधाचं अज्ञान आहे म्हणून ते अशुद्ध असं रक्त सेवन करते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदरा आड परी ते अव्हेरुणी गोचिड अशुद्ध काय न सेविती. पहा दूध पवित्र आणि गोड आहे. दूध पवित्र आणि गोड आहे पण ते पवित्र आणि गोड असणार दूध न पिता रक्त सेवन करतो तो गोचिड. काय? काही पदार्थ असे आहेत या जगामध्ये 4 प्रकारचे पदार्थ आहेत. काही पदार्थ पवित्रही आहेत आणि गोडही आहेत. काही पदार्थ पवित्र आहेत परंतु गोड नाही. काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत आणि काही पदार्थ पवित्रही नाहीत आणि गोडही नाहीत. विठाला विठाला विठाला. कोटी सांगितली मी आपल्या समोर. काही पदार्थ गोडही नाहीत आणि पवित्रही नाही. काय? मद्य आणि मांसाहार. मद्य मांसाहाराला जनसामान्यांमध्येही पावित्र्य नाही आणि शास्त्रानेही त्याला पावित्र्य प्रदान केलेलं नाही. जे खाल्ल्या पिल्यानंतर आपलं शरीर अपवित्र होतं असे ते पदार्थ आहेत मद्य आणि मांसाहार. ज्याने शारीरिक हानी होते, मानसिक हानी होते, कौटुंबिक हानी होते, बौद्धिक हानी होते. सर्व प्रकारची हानी ज्या मद्य आणि मांसाहाराने होते. हे अन्न म्हणजे पवित्रही नाही आणि गोडही नाही. शास्त्राने सांगितले ऐका. पवित्रही नाही आणि गोडही नाही. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काही पदार्थ पवित्र आहेत पण गोड नाही. असं काय? पवित्र आहे पण गोड नाही. पवित्र आहे पण गोड नाही. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या पुण्यसलीला इंद्रायणी मातेचं पाणी पवित्र नाही का? निश्चित पवित्र आहे. काय म्हटले नामदेवराय? इंद्र येऊनी भूमीसी याग संपादिले अहनिशी इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशिया पासून. इंद्राला भग पडली त्यावेळेला इंद्राने अनेक हजार वर्ष तपश्चर्या केली आणि इंद्रायणी मातेच्या पाण्याने
आपलं शरीर धुतल्यानंतर स्नान केल्यानंतर त्या पातकातून त्याची सुटका झाली. का सांगितलं हे? पाणी पवित्र निश्चित आहे, पण आता गोड राहिलेलं नाही, कारण अवतीभोवती चहूबाजूने MIDC झालेली आणि त्यातलं सगळं पाणी रॉ मटेरियल आहे की नाही, ड्रेनेज सगळे इंद्रायणीला येऊन मिळतात. त्यामुळे आता इंद्रायणीत स्नान केलं की अंगाला खाज येते. हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून आम्ही पहिल्या दिवशी वारकऱ्यांना इथं जमा केल्यानंतर सूचना दिली रात्री, म्हटलं आपण इथं आलोय पारायणासाठी, आपल्याला आनंदाने हे पारायण गोडही नाही, मद्य मांसाहार पवित्र आहे पण गोड नाही. इंद्रायणीचं नदीचं पाणी, काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाही. असं काय? असं काय? पवित्र अजिबात नाही पण गोड आहे. असे काही पदार्थ आहेत, ते पदार्थ म्हणजे हॉटेलचे पदार्थ गोड नाहीत का? एकदा एखाद्या हॉटेलची चटक लागली तर माणूस त्या हॉटेलला 50-50 किलोमीटर 100-100 किलोमीटर वरून येतो. कशाला? आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी. का? ते पदार्थ गोड लागतात पण ते पवित्रच असतील असं सांगता येत नाही. का? कारण करणाऱ्यांनी सकाळी आंघोळ करून बनवले असतील हे सांगता येत, सकाळी शौचाला गेल्यानंतर त्यांनी हात धुवूनच केले असतील हे सांगता येत. पवित्र गोड आहेत पण पवित्र नाही. पवित्र आहे गोड नाही, गोड आहे पवित्र नाही, पवित्रही नाही आणि गोडही नाही. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे पवित्रही आहे आणि गोडही आहे. अशा पदार्थामध्ये गाईचं दूध आहे, फक्त शुद्ध गावरान गाईचं दूध. म्हणून आता गाईच्या दुधाला आणि गाईच्या प्रत्येक वस्तूला एक अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. लोकांना आता ते कळायला लागले. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, दही, तूप या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्य वृद्धीसाठी कशा उपकारक आहेत हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे. म्हणून आता बऱ्यापैकी लोक गोसेवा करतात. विठाला विठाला विठाला. पवित्रही नाही, गोडही नाही. मी एक गोष्ट आपल्या समोर सांगितली, सांगत होतो मी आपल्याला. आपल्या जवळ अशा अनेक गोष्टी असतात पण त्याचं महत्व जर आपल्याला नसेल तर त्या गोष्टी जवळ असून पण उपयोग होत नाही. त्या गोशिडाप्रमाणे कमळाच्या जवळ राहतो बेडूक पण मकरंद सेवन करण्याचं भाग्य त्याला लाभत नाही. तो चिखल खातो. का? दूरवरून एखादा भुंगा येतो, भ्रमर येतो आणि त्या कमळातला मकरंद सेवन करून निघून जातो. पण जवळ राहूनही बेडकाला त्या मकरंदाचं सेवन करता येत नाही. का? त्याला मकरंदाचं ज्ञान आहे म्हणून का मकरंदाचं अज्ञान आहे म्हणून? तर त्याला मकरंदाचं अज्ञान आहे. माऊली म्हणतायत का? कमलकंदा आणि दर्दुई नांदनुक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी एरा चिखलूची उरे. तसंच आपलंय तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखासी आराम का भ्रांतासी काम विषयावरी. तसंच जवळ असलेला आपला परमात्मा आपल्या हृदयात आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला. चिंतामणी विठोबाचा प्राण सखा माऊली तुम्हाला बोललं जातं. पण माऊली तुम्ही नेमके कोण आहात? तुम्हाला काय वाटतं तुमच्याबद्दल? आम्ही तुमच्याबद्दल असं म्हणतो पण तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं? त्यावेळेला माऊलींनी आपला दिलेला अभिप्राय
माऊली म्हणतात ज्ञानियांचा राजा, योगियांची माऊली, साधकांचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा. या मला लोकांनी लावलेल्या ब्रिदावळ्या आहेत, लोकांनी लावलेल्या उपाध्या आहेत. पण मी खरा जर कोण असेल तर ज्ञानोबा म्हणतायत मी माझ्या गुरुचा दास आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, देणे साधनास नाही, देणे साधनास नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांबद्दल हे विधान केलेलं आपल्याला आढळून येतं. हे सर्व मी आपल्या समोर का सांगितलं? आपल्या जवळ अनेक गोष्टी असतात, पण त्या दाखवून देणार कोणतरी लागतं. म्हणून त्या जवळ असलेल्या वस्तू दाखवून देण्यासाठी योग्य सद्गुरु, गुरु, श्री गुरु, संत हे सर्व एकार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. भक्त असतील, संत असतील, गुरु असतील, सद्गुरु असतील, एकार्थी हे शब्द आहेत. हे असल्याशिवाय आपल्याला खऱ्या परमात्म्याची ओळख होत नाही, खऱ्या परमात्म्याची ओळख होत नाही. त्यासाठी छोटस उदाहरण मी आपल्याला सांगून जाईल. उदाहरण रामायणातलं आहे. रामायणामध्ये रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर राम प्रभू सीतेचा शोध घेत घेत भारताच्या दक्षिण तटावरती जात आहे. ऐकताय ना? ऐकताय ना? ऐका. सीतेचा शोध घेत घेत ज्या वेळेला राम प्रभू भारताच्या दक्षिण तटावरती जातात, त्यावेळेला राम प्रभू सुग्रीवाशी मैत्री करतायत. हनुमंत भेटतो. सीता कुठे आहे त्याचा शोध हनुमंत घेतो. आणि मग आता समुद्रावरती सेतू बांधून रावणाचा वध करायचा आणि सीतेला घेऊन यायचं, एवढंच काम शिल्लक असतं. मग आता काय करायचं? समुद्र सेतूचं बांधकाम करायचं ठरलं. आणि मग येन प्रकारे यथाशक्ती प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या समुद्र सेतूच्या बांधकामामध्ये मदत करत होता. ऐकताय ना? ऐका. समुद्र सेतूच्या बांधकामामध्ये वानर भले भले मोठमोठाने दगड धोंडे आणून, डोंगर आणून रिचवायचे. वानर वानरांच्या परीनं मदत करत होते. पण त्याच सर्व मदत करणाऱ्यांमध्ये एक खारुताई होती. खारुताई माहितीये तुम्हाला? खारुताई होती. ती खारुताई, तुम्ही म्हणाल खारुताई काय मदत करत असेल? ती काय करायची संतोष भाऊ? ती खारुताई पाण्यामध्ये जायची, अंग ओलं करायची, वाळूमध्ये यायची, गडबडा लोळायची आणि तिच्या केसावरती जेवढे काही वाळूचे कण साचायचे ती पुन्हा पाण्यामध्ये जाऊन अंग धुवायची. आणि तिला असं वाटायचं मी रामप्रभूच्या कार्यात मदत करते. आणि तेव्हापासून शब्द मन सुरू झाली, खारीचा वाटा. कोणतंही विधायक कार्य ज्यावेळेस होत असेल त्या कार्याला परमात्म्याचा आशीर्वाद असतो, म्हणून ते कार्य होणारच असतं. पण चांगल्या माणसाने काहीतरी यथाशक्ती सम्मिलित व्हायचं असतं. त्या कार्यक्रमामधून अलिप्त राहून आपलं व्यक्तित्व दूषित करण्यापेक्षा सम्मिलित होऊन मोठं व्हायचं असतं. विठाला कुठलंही कार्य असो, पुन्हा वाचून कुणाचं काम राहत नाही. पण भव्य दिव्य काही जर घडत असेल तर त्यामध्ये आपला खारीचा वाटा गेला पाहिजे. आणि जर गेला नाही तर मग आपलं व्यक्तित्व दूषित होण्याची शक्यता असते. आणि मला असं वाटतंय देण्यासाठी म्हणून परमात्म्याने हा महिना निवडलेला आहे. पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये आपण जे जे काही देतो ते शतपट आपल्याला प्राप्त होतं. म्हणून म्हटलंय अधिकस्य अधिकम फलम. जे आपण देतो, तुम्ही जर 100 रुपये दिले या महिन्यामध्ये तर 1000 रुपये दिले इतकं पुण्य लागतं. जर तुम्ही 10,000 दिले तर 10,000 दिल्याचं पुण्य आहे, 10,000 दिले तर लाख दिल्याचं पुण्य आहे. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं म्हटले. का सांगितलं? कुठलंही कार्य होत असेल तर त्याच्या पाठीमागे
आपण आपला खारीचा वाटा दिला पाहिजे, तेव्हापासून तो शब्द सुरू झाला. ती खारुताई पाण्यामध्ये जायची, अंग ओलं करायची. मी कशासाठी सांगतोय, माझा मुद्दा लक्षात घ्या बरं का. मुद्दा असा आहे, ती खारुताई, मुद्दा असा सांगायचा आहे मला, संतांची संगत केल्याशिवाय, योग्य संगतीत गेल्याशिवाय परमात्मा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. ते खारुताई अंग ओलं करायची, पाण्यामध्ये जाऊन पुन्हा वाळू चेकन धुवायची आणि स्वतः समजायची की मी रामप्रभूच्या कार्यामध्ये मदत करते. थोड्या वेळाने ती काम करत असताना रामप्रभूची दृष्टी तिच्यावरती पडली आणि रामप्रभूला मनोमन आनंद वाटला. पहा ना, राम राज्य यावं ही फक्त माणसांची इच्छा नाही, पशु पक्ष्यांना सुद्धा वाटतं राम राज्य यावं. किती मदत करत आहे, बरं वाटलं रामप्रभूला, बरं वाटलं. रामप्रभू म्हणताय त्या खारुताईची आपण नक्कीच तिचं कौतुक केलं पाहिजे, म्हणून जवळ जात आहेत आणि जवळ जाऊन तिचं कौतुक करण्याचा विचार करतायत. पण नंतर काय मनात विचार येतो की नंतर म्हणतायत आता दुपारच्या सुट्टीमध्ये आपण हिचं कौतुक करू. आणि तसेच चालत चालत 4 पावलं पुढे जात आहेत. पण ऐका, 4 पावलं पुढे जातायत न जातायत तोच ती खारुताई जोरात किंचाळते आणि गरगर 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 फिरून बेशुद्ध होऊन पडते. ऐकताय ना, ऐका. खारुताईच्या आवाजाने, किंचाळण्याच्या आवाजाने रामप्रभूच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि रामप्रभू गरगर माग फिरून पाहतायत. तर आता राम कार्यामध्ये मदत करणारी खारुताई आता बेशुद्ध पडली. काय झालं असेल? धावतच तिच्या जवळ जातायत रामप्रभू, धावतच तिच्या जवळ जातायत. त्या खारुताईला उचलून आपल्या हातामध्ये घेतायत, 2 थेंब पाणी तिच्या तोंडामध्ये टाकतायत, तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतायत आणि त्या खारुताईच्या डोक्यावरून पाठीवरून रामप्रभू हात फिरवतायत. ऐकताय ना, खारुताईच्या पाठीवरती ज्या बोटाचे ठसे आहेत ना, ते रामप्रभूच्या बोटाचे ठसे आहेत. ती काही कोणी सामान्य नाही. रामप्रभू तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत असताना त्या खारुताईच्या पोटामध्ये 2 थेंब पाणी गेलेलं असल्यामुळे खारुताई हळूहळू हळूहळू शुद्धीवर येऊ लागते. आणि शुद्धीवर आलेले त्या खारुताईला रामप्रभू प्रश्न विचारतात, खारुताई असं काय झालं ग की तू अचानक बेशुद्ध पडली? मी तर पाहत होतो की तू चांगली मदत करत होतीस, पण असं अचानक काय झालं की तुला बेशुद्ध पडावं लागलं? त्यावेळेला रामप्रभूंनी असं विचारल्यानंतर खारुताई म्हणते, प्रभू अहो, मी ही मदत करत असताना एका व्यक्तीनं ना माझ्या शेपटीवरच पाय दिला आणि म्हणून मी बेशुद्ध पडले. रामप्रभूने भात्यातल्या बाणाला हात घातला आणि सांगितलं, खारुताई सांग, तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला? आता त्याचं शिर धडा वेगळं करतो. आणि हा दिलेला आम्ही शब्द आहे आणि आमच्या रघुकुलाची रीत आहे, दिलेला शब्द कधी माग न घेणं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. ही रघुकुलाची रीत आहे. खारुताई सांग, मी काय शिक्षा करू? ते खारुताई म्हणते, प्रभू अशी प्रतिज्ञा करू नका. अहो, ज्यानं माझ्या शेपटीवर पाय दिलाय ना, तो तुमच्या फार जवळचा कार्यकर्ता आहे. आणि सध्या मोठमोठ्या नेते मंडळींना जवळच्या कार्यकर्त्यापासून जरा जास्त धोके. प्रभू तुमच्या जवळचा आहे तो, त्याचं नाव सांगत नाही मी. असं म्हटल्यानंतर खारुताईला रामप्रभू म्हणतात, खारुताई तू जर त्याचं नाव सांगितलं नाही ना, तर आता मी तुझं शिर धडा वेगळं करतो. स्वतःच्या जीवावर बेतल्यानंतर खारुताईने नाव सांगून टाकलं, प्रभू मी चांगली मदत करत होते, पण इतक्यात ना माझ्या शेपटीवर कशा ऐकतायत नाव ऐकण्यासाठी आता सगळे दडपडायला, कान आसुसलेले, सर्वांगाचं कान. खारुताई म्हणते, प्रभू माझी धावपळ सुरू होती आणि इतक्यात ना माझ्या शेपटीवर हनुमंताने पाय दिला. आता मारणार का हनुमंताला? पण रामप्रभू शब्दाचे पक्के होते. ते म्हणले, हनुमंत असल्यामुळे काय झालं, त्याला सुद्धा मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. खारुताई सांग, मी त्याला काय शिक्षा करू? असं म्हटल्यानंतर खारुताई म्हणते, प्रभू
तुम्ही जर हनुमंताला शिक्षा करणार असाल आणि ती मला विचारून करणार असाल तर माझं एकच सांगणं आहे, प्रभू एवढ्या वेळेला हनुमंताला माफ करा. थोडक्यात हनुमंत वाचला. मला मुद्दा पुढे सांगायचा आहे, ऐका. रामप्रभू आता खारुताईला एक प्रश्न विचारतायत आणि खारुताई त्या प्रश्नाचं उत्तर देते. हा माझा मुद्दा आहे, ऐका. रामप्रभू खारुताईला विचारतायत, खारुताई कागबाई, ज्यानं तुझ्या शेपटीवर पाय दिल्यामुळे तुला बेशुद्ध बनावं लागलं, अशा हनुमंताला तू माफ का केलं? त्यावेळेला खारुताईने जे उत्तर दिले ना, तेवढं उत्तर आपल्याला घरी घेऊन जाण्यासारखं उत्तर आहे आणि आपल्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवण्यासारखं उत्तर आहे. आजच्या कीर्तनातून एवढं घेतलं तरी कीर्तन सफल आहे. रामप्रभू म्हणतायत, खारुताई, ज्यानं तुझ्या शेपटीवर पाय दिला त्याला तू माफ का केलं? त्यावेळेला खारुताई म्हणते, प्रभू अहो हनुमंताचे पाय मला लागले म्हणून तर तुम्ही उचलून हातामध्ये घेतलं, तसं तुमच्या हातात कसं येता आलं असतं? तुमच्या हातात आले त्याचं कारण हनुमंताच्या पायाचा तो प्रताप आहे. संतांकडे गेल्याशिवाय, संतांच्या पायाला लागल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून हरी प्राप्तीशी पाय किंवा संताविन प्राप्ती नाही. संतांकडे जावं. येन केन प्रकारे आपल्याला संतांच्या दासाकडे जरी जाण्याची वेळ मिळाली, त्यांच्याकडे जाण्याचं भाग्य मिळालं, तर हळूहळू संतांकडेही जाता येईल. काय कुठल्याही प्रकाराने का होईना, पण संत संगती आपल्याला घडावी. म्हणून म्हटलंय ना, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. कोणत्या काही प्रकाराने होईना, निमित्ताने होईना, आपल्याला संत संगती घडावी. म्हणून त्यांच्या दासांचा दास मला करावा असं तुकोबराय म्हणताय. त्याचं कारण कोणत्याही प्रकाराने आपल्याला संतांच्या जवळ जाता यावं असं त्याचा अर्थ आहे. त्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे, जगद्गुरु तुकोबराय भामचंद्रावरती भजन करत असताना एक व्यक्ती तुकोबरायांकडे गेला. कशासाठी? त्यानं डोंगरावर चरण्यासाठी म्हशी सोडल्या होत्या आणि म्हशी सोडल्या आणि म्हशी त्याच्यातली एक म्हैस हरली, म्हणजे चुकली, वाट चुकली असं, हरवली कुठंतरी ती. आणि हरवली म्हणून तो शोधत 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 कोणीच त्याला सापडलं नाही. शेवटी ध्यानस्थ असलेले तुकोबराय, भजन करत असलेले तुकोबराय त्या व्यक्तीला दिसले. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय एकांत वासामध्ये साधना करत होते. कोणी आपल्याला व्यत्यय करू नये म्हणून. संतांना एकांत प्रिय असतो. म्हणून म्हटले, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुकोबराय म्हणतायत, येणे सुखे रुचे एकांताचा भास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांत वासामध्ये ते साधना करत होते. इतक्यात हा व्यक्ती धावत आला आणि
तुकोबारायांना म्हणून लागला, का हो महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराज ध्यानातून बाहेर आले आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागले. कदाचित महाराजांना वाटलं, अरे मला ध्यानस्थ पाहून कदाचित याला असं वाटलं असेल की हा कोणतरी खरा साधू दिसतोय आणि मग आपण याला काहीतरी आपल्या उद्धाराविषयी विचारावं म्हणून कदाचित हा आपल्या जवळ आला असेल, असं तुकोबारायांना वाटलं. पण महाराजांचा भ्रमनिराश झाला. तो म्हणतोय, महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? महाराज माझी म्हैस हरवली, तुम्हाला दिसली का कुठं? महाराज म्हणतात, काय तू भला माणूस आहे, अरे मी ध्यानामध्ये होतो आणि तुम्हाला विचारलं काय? देवाबद्दल नाही, म्हशीबद्दल विचारलं. पण ऐक, तुझी म्हैस दुसरीकडे कुठेही नाही. व्यक्ती घरी गेला, पाहतो तर ती म्हैस गोठ्यामध्ये. इतका तुकोबारायांच्या शब्दावर विश्वास बसला, इतका विश्वास बसला, अरे हा व्यक्ती कोणी सामान्य नसून आता याची सेवा करूनच आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. ती व्यक्ती म्हणजे कडूसचे गंगाधर पंत मवाळ आहे आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गाथा लिहिला. पहा कशाच्या निमित्तानं तुकोबारायांची संगती घडली? म्हैस हरवली म्हणून, म्हशीच्या निमित्ताने. पण तुकोबारायांच्या अभंग गाथेचे लेखक झाले. कोणत्याही प्रकाराने का होईना, पण आपल्याला संतांच्या जवळ जाता आला पाहिजे. आणि आपण तर पारायणाच्या निमित्ताने संतांजवळ आलो, आपलं किती मोठं भाग्य आहे. आपण किती भाग्यवान आहे. आपण पारायण करण्यासाठी इथं उपस्थित झालो. साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमन स्थळावरती उपस्थित झालो. फार चांगली गोष्ट आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जशी तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतायत तशी आपणही तुकोबारायच्या भूमिकेत जाऊन आपण देवाला प्रार्थना करूया. देवा, आम्हाला ही संत संगती घडल्यानंतर जसा पारायणाचा आनंद मिळाला, कदाचित आता यानंतर ती संत संगती पुन्हा घडेल असं सांगता येत नाही. पण अशा संतांच्या दासांची संगती जरी मला घडली तरी हरकत नाही. पण मला त्यांची संगती घडावी, अभंगाचं पहिलं सांगितलं की महाराज आता तुम्ही माझ्याबरोबर राहायचं. महाराज आता आपण अभंग घेतला संतांचा दास होण्यासाठी. तुकोबाराय सांगतात, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. महाराज, मी आपल्या चरणाशी दासच आहे आणि ती सेवा करण्याची तुमच्याबरोबर मला संधी मिळाली. आणि त्या संधीमध्ये ज्या दानशूर दात्यांनी जे दान दिले आपल्याला, ते त्यांच्या दानामुळंच आपला हा निमित्ताचा, फक्त निमित्त आहे ते दानाचं. त्यांच्या प्रारब्धाने ते त्यांनी आपल्याला दिलंय. त्यांना जगद्गुरु तुकोबाराय अशी आयुष्य देव, सुखमय आयुष्य देव. त्यांच्या हातून अशीच धर्माचं, राष्ट्राचं, देशाचं, आपल्या आईवडिलांचं ही सेवा घडव. आणि आजची जी पंगत आहे, आमचे चुलते वैकुंठवासी सकाराम निवृत्ती भसे व त्यांचे चिरंजीव वैकुंठवासी निवृत्ती सकाराम भसे व देवगावचे उद्योगपती सागर शेठ निवृत्ती भसे
या परिवारानं आजची पंगत ठेवलेली आहे, तरी बाहेरील सर्व भाविकांना नम्रतेची विनंती, जे पारायणाला बसलेत त्यांनी प्रथमतः प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद हा सर्वांना मिळणार आहे, पण कुठलीही घाई गडबड न करता आपण व्यवस्थित प्रसाद घ्यायचा आहे. मावळ तालुक्याचे सभापती साहेब, आम्ही खरोखर आपली वाट पाहत होतो. जसा पावसाळा येतो आणि चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, तसे आम्ही वाट पाहत होतो 5 दिवस. आम्ही अनेकांची वाट पाहतोय अजूनपर्यंत. आता आम्हाला वाटतंय उद्या तो पाऊस पडेल, अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. उद्या तरी ते हजर राहतील. असो, किती बोललं तरी वावगं ठरणार आहे. महाराज, तुम्ही जरी कार्यक्रम हा घडवून आणला असता तर आमचं बी कर्तव्य आहे की आपला सत्कार याच ठिकाणी व्हावा. म्हणून मी महाराजांचा सन्मान करण्यासाठी मावळ तालुक्याचे सभापती शिंदेसाहेब यांना मी विनंती करतो. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी व हरिभक्त परायण एकनाथ महाराज पवार, सरपंच मोहनशेठ पवार, पाहुणे सचिन काळडोके यांनी महाराजांचा सन्मान करावा. आणि ढवळे महाराज चला, मग असे आपण राहिलं चला. झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. सर्वांनी लाईनशीर पाठीमागच्या हॉलमध्ये बसून घ्यायचे. त्याच ठिकाणी वाढण्याची सुविधा सर्व विद्यार्थी करतील. आज आळंदीमधील सर्व विद्यार्थी आज आपल्याला सन्मान क्षमा करा.